राम राम मंडळी, कसे मग? आम्ही आलोय आता भंडारदरा चक्कराला आणि इथून आम्ही जाणार आता रतनगडला. तर कोणाकोणाला रतनगडला जायचंय? मी म्हणलो होतो कोणाला यायचंय का काय, पण कोणी आलं नाही, नाही का? आता बघा रतनगडला वातावरण कसं राहतंय तुम्हाला वर गेले समजत. चला आम्ही गाडी चालवतोय, जास्त काही बोलत नाही. डायरेक्ट आता रतनवाडीला भेटू आपण मंदिरापाशी, अमृतेश्वर मंदिराला. आपण आता रतनवाडी गावात चाललोय. थोड्याच वेळात आपल्या रतनवाडी महादेवाचं मंदिर आपल्याला भेटेल. अमृतेश्वर मंदिर 12व्या शतकात बांधलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, आपण आता रतनगडला चाललोय. पण रतनगडचे पहिलं आज सोमवार आहे, म्हणून रतनवाडीचं हे अमृतेश्वर मंदिर फार जुन्या वर्षापासून इथं स्थित आहे. तर आपण इथे आता दर्शन घेऊन जाऊ. चला. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. याच्या एका बाजूला रतनगड आणि एका बाजूला भंडारदरा बॅकवॉटरचं पाणी आहे. इथं लय शांतता आहे. हे मंदिर हेमाडपंथी कालखंडातील ना कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला 2000 वर्ष पूर्ण होऊन गेलेले. या जुन्या काळातलं हेमाडपंथी काळातलं सातवाहन काळातलं हे मंदिर आहे. आणि याची विशेष बात म्हणजे आतमध्ये जी शिवलिंग आहे महादेवाचं ते कंटिन्यू पाण्यात राहत आहे. आणि इथूनच म्हणलं जातं की आपल्या प्रवार नदीचा उगम आहे आणि रतनगडला पण आहे. नेमकी कुठे आपण तिचा शोध लावू. हर महादेव. हे मंदिर सिन्नर येथील गोंदेश्वराच्या मंदिरासारखंच असून स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने भूमिज प्रकारातील मंदिर आहे. इथं आता गाड्यांची पार्किंग केली. रतनवाडीमध्ये अमृतेश्वर मंदिर दर्शन घेतल्यानंतर आपण गाड्यांची पार्किंग करून रतनगडला जाऊ शकतो. हा माझ्या मागे इकडे रतनगड दिसतं, तुम्हाला ते टोक दिसतं का? ते रतनगडचं आहे. चला जाऊया मग आता रतनगडचा रस्ता विचारून थोडं पुढं. हा तलाव पुष्करणी तलाव म्हणून ओळखला जातो. याच्या आजूबाजूला अनेक उपमंदिर आहे. गाडी पार्किंगला लावल्यानंतर अमृतेश्वर मंदिरापासून आपण ह्या पुढे आल्यानंतर असा एक ब्रिज लागतो आणि ब्रिजपासून थोडं छोटीशी पाऊलवाट आहे. म्हणजे या छोट्याशा ओढ्यापासून आपल्याला जायचा रस्ता आहे. रस्ता कुठं आहे? आपण मगाशी चुकीच्या वाटेने गेलो. ब्रिजच्या थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे मळलेली पायवाट दिसते. त्या मळलेल्या पायवाटीपासून आपल्याला पुढं जायचंय. चल आपण आता बुटं भिजवायचे नाही तर आता बुटं भिजवल्यानंतर वरून गड फिरून येऊस तर बुटं वाळायचे नाही आपले. ही वाट काल ड्रायव्हर होती म्हणून एवढी खतरनाक भारी झालेली आहे. आणि हे बघा या अशा जंगलमध्ये अशा वाटा भरपूर राहते. पण काही महान लोकांनी हे असं ठेवलेलं असतं लाकूड बिकूड किंवा तिथं जायचं नाही म्हणून. तर ते चांगलं आहे आपल्यासाठी. चला असं भारी वातावरण आहे पुढं, बघा तुम्ही तुमच्या दृश्यानं तुमच्या डोळ्यांनी. जंगलाचा रस्ता आणि त्यात ओबड धोबड दगड भारी वाटते. आणि रस्त्याला आम्ही 4 जण मस्त चाललोय. कम टू रतनगड, कम टू रतनगड. आम्ही या त्या भारी पॉइंट पासून रतनगडच्या दिशेने चाललोय आणि जाऊया. छोटासा वॉटरफॉल सापडलाय, तुम्हाला फक्त त्याचा नजारा दाखवतो. पाण्याला वर गडावर जाताना असा मोकळा पठार आपल्याला भेटतोय आणि या पठारावर सगळी सोनकीची फुलं आपल्याला दिसते. हे बघा तिथे ना आपल्याला ढग आलंच पाहिजे ते आपल्याला बघायचं. एक नंबर वातावरण. तो रतनगड दिसतो का माझ्या माग? तो रतनगड आणि हे सगळं दृश्य आपल्याला अजून लय चढायचंय. आपण अजून खालीच आहे. चला. पहिलं वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे. तसं बघायला गेलं तर रतनगड हे महाराष्ट्र ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा येथील पर्यटन प्रसिद्ध आहे. किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून आहे ना 4250 फूट उंच. इथून लय भारी वॉटरफॉल दिसतोय. हे बघा, बघू आपण जवळ जाण्यात वेळ भेटला तर, म्हणजे जर रस्ता असेल तर आपण जाऊ नक्की. कसा आहे ट्रेक बघा, दोन्ही गाडीच्या मधून आपण चाललोय. हा बघा जंगलातला खतरनाक रस्ता, पूर्ण दाट ऊन पडलेलं आहे. पण काय आमच्यापर्यंत ऊन काय पोहोचा नाही, एवढं घनदाट ही कारवीची झाड आहे. हा बघा आपल्याला खतरनाक म्हणजे खतरनाक गरम झालेलं आहे, कारण आपण त्या खतरनाक मध्ये झाडातून आलेलो बाहेर, नाही का. आता अशा व्ह्यू पॉइंटला आपण आलोय, इथून आपल्याला सगळं दृश्य दिसतंय. बघा हे बघा माझ्या मागं
आपल्याला तर कारवीची फुलं लागलेली आहे, आपण कारवीच्या फुलांमधून जाऊ. चला माझ्या मागे बघा, कारवीच्या फुलांचा सडा पडलाय असा रस्त्यावर. वाव, बघा कसं आहे. इकडे बघ. मला ही माझ्या मागे दिसती ती कारवीची फुलं आहे. किती भारी दिसती, खतरनाक. हो वा, आम्ही आता अर्ध्या पॅचवर पोहोचलेलो आहे. चांगला खतरनाक ट्रॅक आहे हा, आणि एवढं थकलोय ना. पण तुम्हाला एक दाखवायचं म्हणून व्हिडिओ चालू केला. हे बघा, ही खोपडी. हा, पण झाड बघा ना तुम्ही, त्याला एक शेंडा फुटलाय आणि तो वाढलाय. ही पूर्ण खोपडी आहे. कसं आहे, खतरनाक आहे ना. इथून हात निघत मा बघा. बघा मग कसं आहे निसर्गाचा चमत्कार. बघा किती उंच आलोय. मालनाड आपण अर्ध्याव पण आलोय अजून. हे बघ अजून किती उंच आहे. अरे थकलोय आता. खतरनाक. हा, इथे एक झोपडी आहे आणि एवढा मोठा स्पेस आहे बसायला. हे रविवारच्या दिवशी ना इथं गावकरी असतात आणि खाण्यापिण्यासाठी वस्तू ठेवतात आणि इथं मस्तपैकी असं पाहिजे. मग इथून अजून अर्धा रतनगड आहे. बघा तुम्ही, इकडे काय माहीत नाही. हे रस्त्याला न जाता इथं पाटी लावलेली रतनगड म्हणून. बघा नीट. हां, मग आपल्याला ह्या दिशेने जायचं वर. लाल लाल माती रतनगडवरची आणि एवढे मोठे दगड आणि ह्या दगडांमधून असा रस्ता. या घडीतून जायचं आपल्याला. ही सफेद फुलं दिसते, त्याच्या पुढं जांभळी रंगाचे फुलं आले. हे तुम्ही म्हणशान कारवी आहे, पण हे वाकटी म्हणून आहे. बघा तुम्ही, ही फुलं सफेद सफेद येतात, मग नंतर जांभळ्या रंगाची फुलं येतात. मोगऱ्यासारखे फुलले. हा, मोगरा म्हणतात, मोगरा. मोगरा फुललाय, मोगरा. हे झाड कसं खतरनाक वाकले बघा आपल्या माग. असा दगडाचा रस्ता आहे खतरनाक वाला आणि मोठमोठे जंगलात झाड आहे. आम्ही रतनगडच्या आता शेवटच्या पॉईंटला पोहोचलोय आणि तो तिथं शिडी पोसून आणि तो खतरनाक याच्यातला तो रस्ता. आणि हे बघा इकडे आमच्या मागे तो डॅम भंडारदरा आणि आम्ही इथून वर जाणार आता. बघा थोड्या वेळात आणि धुकांचा पॅच लागलाय. जर वर गेला आपल्याला तर ढगाची चादर बघायला भेटली तर लय भारी. बघा तिथून त्या शेडी वर जायला आणि त्या डोंगराच्या कपारीमधून ते दरवाजे आहेत, तिथून आपल्याला वर जायचं आहे. चला, आपल्या मागचं व्ह्यू दिसतंय हा भंडारदरा आहे आणि आपण आता रतनगड चढून आलेलो आहे. थोडासा पॅच राहिलेला आहे आपल्याला. हे बघा इथं आता आपल्याला शिडी लावलेली. या शिडीने आपल्याला वर जायचं आहे त्या गळीमध्ये. रतनगड वर चढल्यानंतर या पायरीने इथं आपल्याला महादरवाजा दिसतो आणि महादरवाजापाशी गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. हा माझ्या मागे दिसतो तो गणेश दरवाजा आणि इथून इकडं अजून वर आपल्याला इकडे शिडी दिसते आणि याच ठिकाणी इथे ही देवळी. ह्या पायऱ्यांनी चढता एवढं घाबरत आहे माणूस. माझ्या मागं बघा ना किती खतरनाक आहे. हाय हाय हाय, चलून आपको बहुत काम तो पायऱ्यांचा पॅच चढल्यानंतर ती शिडी चढल्यानंतर आपल्याला आई राहत नाही देवीचं एक मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे, दर्शन घ्यायचं. चला. इथे अशी कढी धरायला बघा डोंगराच्या कपारीत कोरलेली आणि ही गुफा सगळ्यात मोठी गुफा रतनगडावरची. तर धन्यवाद मंडळी. कसा वाटला हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला म्हणून तुमचं सगळ्यात जास्त धन्यवाद. आणि पार्ट 2 मध्ये ना ढगांची चादर आणि हा रतनगड कसा एक्सप्लोर केलाय ते आणि फुलांच्या बागा पण तुम्हाला बघायला भेटणार, त्यामुळं परत या.